आणि ज्या ज्या लोकांनी मार्गदर्शन केले त्याच्या विषयात ते एवढं काही सखोल असं सांगता येईल कुठंच कमी पडले नाही असं मला वाटतं आणि सर्वांनाही वाटतच राहतं. आणि यानंतर मग तर एवढी जेवणाची सोय केली पहिल्या दिवशी तर 5-5 तास आम्हाला आणि प्रत्येक आरतीचे सोबत मला तो खायला दिलं चहा मिळणं आणि त्यामुळे सुद्धा आमचं मन लागलं खूप लागलं तर व्यवस्था नसती तर किती दिवसाला बाजूला जाऊन जेवण केलं आणि मग माझ्यामध्ये जेवणाची मार्गदर्शन चांगले लातूरून येऊन मार्गदर्शन आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने केलं अतिशय त्याबद्दल सुद्धा काही मार्गदर्शन केले आमच्या विद्यार्थ्यांनी झाले मग खूपच आनंद वाटला आणि अशा पद्धतीनं याबरोबर आपले वाघमारीत आहे आणि त्याच्यापुढे शाखा असल्यामुळे त्यांनी न सांगताय मदत केली तरी आपल्याला अतिशय तोला बोलायचा अतिशय पाणी वाईट आणि ते काय पाहिजे म्हणून समोर येते आणि अशा पद्धतीनं इकडे प्रत्येक बाजूने चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन केलेलं आहे. आणि जाता जाता माझी एक छोटीशी कविता आहे काही एक कविता एवढ्या महापुरुषांना त्या कवितेमध्ये मला ज्यावेळेस राग आला त्यावेळेस मी सावित्रीबाईची आठवण केली माझा राग निघून गेला त्याच्यावेळेस माझ्या अन्याय झाला त्यावेळेस बाबासाहेब आठवले माझं थोडं हे आहे शाहू महाराजांची आठवण केलं कुठं तर मध्ये दिला आणि म्हणून या सर्व महापुरुषांना या कवितेमध्ये मुक्त ही कविता वाचन करून सर्वांचे अतिशय आभार मानून अतिशय चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन केलं आणि त्यामध्ये मी धन्यवाद देतो आणि माझी कविता अशी आहे. आणि जाता जाता तर शिक्षणाचे जलसिंचन करून ज्ञानगिरीच्या शाळेत स्वावलंबनाचा पाठ शाळेत जाऊन शिकवल्याशिवाय राहणार नाही शिकवल्याशिवाय राहणार नाही. अंधार गेला या ठिकाणी जागतिक लेवलचं साहित्य काम गुजरातचं माझ्या समोर आहे आणि यांच्या समाजात यांनी काही गोष्टी पुढे तर अशा पद्धतीने एक कविता सादर करतो. अंधार गेला दुनियेला जाग आहे अंधार गेला दुनियेला जाग आहे धरणी हसवळीत झाली निवडून जाते दुनिया गावी झाली बाबासाहेब तुमच्या येण्याने बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुमच्या येण्याने बाबासाहेब तुमच्या येण्याने उभा जन्मनेते मातीत गेला जीवन असूनही करेला शिकला धी कमल दरवळा सावित्रीबाई तुमच्या येण्याने ज्ञानदीप लावला शाहू महाराजांनी सुलतानी जाळी सुपाने रूढी जाळी सुपाने अक्षर झालेले अन्नाने आवडा मानव जागा झाला राष्ट्रपिता महात्मा फुले तुमच्या येण्याने राष्ट्रपिता महात्मा फुले तुमच्या येण्याने मला बोलायचं दिला याने आग्रह महाराष्ट्र कॉलेज महाराष्ट्र आग्रह दिनात पडलेला त्यानंतर ते थोडा याने हिंदुस्थान केली आम्ही भागाला तरी एक उत्कृष्ट कवी एक वक्ता कॉलेजच्या जीवनामध्ये आपल्या अनेक समाजकारांच्या माध्यमातून कवीच्या माध्यमातून त्यामध्ये उत्कृष्ट केलं कवी म्हणून तिकडे कवी म्हणून सर्वांच्या वतीने स्वागत करतो. धन्यवाद. त्यानंतर महाराष्ट्रातून हरियाणा सुद्धा 50 जागा राखील त्यामुळे कन्नडामध्ये करतो त्यामध्ये कोणी कविता तयार केली आरक्षणाचं काही नाही तर एवढं मी इथे आवडून सांगते आम्ही तुला शाळा चालू असताना आम्हाला ज्या समस्या येणार त्या समस्या आम्ही ते मार्ग आणि त्या कशा सोडवायच्या यावर तुमचे संपूर्ण मार्गदर्शन खूप चांगल्या पद्धतीने केलं आहे. त्याच्यात आवर्जून सांगायचं म्हटलं तर ग्रंथालय आणि पुन्हा पार्टी आणि
क्रीडांगण त्याच्या गोष्टी त्या गोष्टी आपल्या आमच्यामध्ये जे मी ज्या ह्याच्यामध्ये सांगेन की इथे नक्की काहीतरी करण्याचा प्रयत्न करतील. अगदी त्यांनी ते करत असताना कालावधी किती लागणार आहे, पण दुसरी जबाबदारीचा कशा पद्धतीने करता येणाऱ्या अडचणी कशा आणि अडचणी कशा कमी करता या गोष्टी अगदी चांगल्या पद्धतीने चर्चा केली आणि आम्हाला हे मार्गदर्शन खूप चांगल्या पद्धतीने धन्यवाद धन्यवाद. जास्त लवकर विद्यालय आपण कार्यक्रमासाठी आढळून आलेले तसेच विषयाचे आलेले कार्यक्रम पाहून आणि आदरणीय व्यक्ती सर्व माझे एकवीस ते 25 तारखेपर्यंत 5 दिवसात आपलं प्रशिक्षण आज समाप्त झालेलं आहे. या प्रशिक्षणामध्ये खरं म्हणजे प्रशिक्षण हे पुस्तकांना प्रशिक्षण झालं असणार तेव्हा, परंतु या ठिकाणी जे तज्ञ शिक्षक होते त्या शिक्षकांनी आपल्याला त्याच प्रकारची पुस्तकं तरी त्यांच्याकडे यशरांची सिक्युरिटी केली होती. त्या सिक्युरिटीच्या बळावर आपल्याला विशेष असं वेगवेगळे प्रकारचे प्रशिक्षणामध्ये एक असं अगदी स्वप्नविधान वस्तुविधान असेल, संघ बांधणी असेल, शालेय गुणवत्ताचा विकास आराखडा असेल, अशी वेगवेगळी जी काही आहेत हॉट लॉटसारखे प्रश्न, बोधात्मक प्रश्न, अशी वेगवेगळे जे काही घटक आहेत हे घटक अतिशय उद्देशून आणि सर्वांना खेळीच्या वातावरणामध्ये आणि चर्चेमधून तिथे ती पुस्तकाची गरज आपल्याला लागते. अशा प्रकारचं उत्कृष्ट मार्गदर्शन आपल्याला या ठिकाणी तज्ञांनी दिलेलं आहे आणि आपल्याला या प्रशिक्षणामधून अशा प्रकारची वेगवेगळ्या घटकांमधून संदेश मिळालेले आहेत की संघ बांधणीमधून कशा प्रकारचा असावा, संघनायक कार्यक्रम असेल तर सहकार्याला सुद्धा दुप्पट तात्पट त्यांना ऊर्जा मिळते. अशी वेगवेगळे घटक या प्रशिक्षणामध्ये आपल्याला दिलेले आहेत. अतिशय उद्देशूनपणे या ठिकाणी आपण विचार केलेला आहे आणि निश्चितच या प्रशिक्षणामध्ये मुख्याध्यापकांना वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका वठवाव्या लागणार आहेत. या ठिकाणी नायक म्हणून असेल, आई म्हणून असेल, जे मुख्याध्यापक आहे मी आता हे काम कसं करू असे म्हणता येणार नाही. काही वेळेस आपल्याला आपल्या चातुर्याच्या बाहेर जाऊन सुद्धा आपल्याला भूमिका वठवाव्या लागणार. समस्या अनेक आहेत, त्या समस्येमधून मार्ग काढायचे आहेत. त्या वेगवेगळ्या प्रकारचे जे प्रश्न समस्या त्याची उकल कशी करायचं, एखादं स्वप्न बघायचं आहे पण ते स्वप्न पूर्तीसाठी लागणारी जी काही साधन आहे किंवा त्याच्या फायदे आहे त्याची कृती कशी आहे हे सर्व विषय आम्हाला या मोठ्या गर्भ प्रशिक्षणामध्ये आमच्या विशेष तज्ञांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणून मला खात्री आहे की या प्रशिक्षणामध्ये जे काही आमचे मुख्याध्यापक बांधवांनी हा जो संदेश घेतलेला आहे हा संदेश निश्चितपणे आपल्या शाळेच्या विकासासाठी, शाळेच्या दर्जेदार शिक्षण, शाळेची गुणवत्ता वाढवण्यासाठी निश्चितच मदत होईल असं मला वाटतं. याचबरोबर या ठिकाणी पहिल्याच दिवशी या ठिकाणचे मुख्याध्यापक तथा केंद्र संचालक वाढवणारे सरांनी या ठिकाणी आपल्याला अतिशय त्याची आपण वर्तमानपत्रामध्ये बातम्या वाचल्या
लातूरला असं झालं, बीडमध्ये असं झालं, परभणीला असं झालं, परंतु आपल्या शिरूर तालुक्यात या सेंटरमध्ये कसल्याच प्रकारची कुठंच असं उत्कृष्ट असं स्वादिष्ट असं जेवण आपल्याला या ठिकाणी पुरवलं. प्रत्येक गोष्टी सुविधा पुरवलेल्या आहेत. वेळेच्या वेळी चहा, वेळेच्या वेळी जेवण, वेळेच्या वेळी सर्व चुकीचा अभ्यास पत्रक माहिती संकलन करण्याची. त्यामुळं मी वाघमारे सरांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि निश्चितपणे आपले बांधव या प्रशिक्षणामधून चांगला संदेश देऊन आपल्या शाळेसाठी काहीतरी स्वप्न घेऊन काहीतरी व्रत घेऊन जातील आणि आपल्या शाळेसाठी चांगलं कार्य करतील अशी मला खात्री आहे. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर मी पाटील सर महात्मा फुले विद्यालय म्हणतो त्यांनी आपल्या बोलून आपल्याला राजकीय माध्यमिक शिक्षक धोरण यातून आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं शाळांचं शासनाचं धोरण आहे. चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावं, चांगल्या तयार व्हावे त्यासाठी सखोल मार्गदर्शन आपले करून आलेले मार्गदर्शक पंतप्रधान केंद्रेकर आपण आपल्या मनातून आत्मेतून चांगल्या प्रकारे आपल्याकडे मांडणी केली, चांगल्या प्रकारे समजावून आणि समस्या कसे दूर करावे हे त्यांच्या आत्मातून आपल्याकडे ठेवलेलं आहे. आणि समस्या निभावण्यासाठी आपण त्याला जाणताना जाण्याचं आणि ते पूर्ण करण्याचं पुनर्वस करण्याचं सुद्धा मार्गदर्शन आपल्याला मिळालेलं आहे. आणि आमचे सर्व मुख्यालय बांधव त्या कार्यक्रमाचं निकाल करून चांगल्या दर्जात शाळा करण्याचे, चांगले विद्यार्थी निर्माण करण्याचे प्रयत्न करतील यापेक्षा आम्ही आपल्याला देतो. आणि अशा प्रकारे राष्ट्रीय शिक्षण धोरणाचं सुद्धा धोरण राबवण्याचा प्रयत्न करू आणि आपल्याला मार्गदर्शन केले ते आपल्याला नंतर आम्ही सर्व वतीने आभारी आहे.